आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे आहे ना, तर मग आजच C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका. श्रीराम मंदिर हे केवळ श्रद्धेचं केंद्र नसून समाजाला एकत्र आणणारे संस्कार पीठ आहे. ग्रामस्थांनी एकोप्यानं उभारलेले ढवळपुरीचं हे मंदिर भावी पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरलंय. प्रभू श्रीरामांच्या आदर्शाचं पालन करून समाजामध्ये सद्भावना, सेवा आणि संस्कार जोपासावेत असे प्रतिपादन महंत रामगिरी महाराज यांनी केलंय. पारनेर तालुक्यातील ढवळपुरी इथे ग्रामस्थांच्या अभूतपूर्व लोकसहभागामधून उभारण्यात आलेल्या भव्य श्रीराम मंदिराचा मूर्ती प्राणप्रतिष्ठा, कलशरोहण आणि मंदिर लोकार्पण सोहळा अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. 3 दिवस चाललेल्या या ऐतिहासिक धार्मिक सोहळ्याला परिसरामधील हजारो भाविकांनी हजेरी लावत श्रीरामांच्या दर्शनाचा लाभ घेतलाय. सोहळ्याची सुरुवात प्रभू श्रीराम आणि महंत रामगिरी महाराज यांच्या भव्य मिरवणुकीने झाली आहे. या मिरवणुकीमध्ये दुर्गादेवी विद्यालय आणि आश्रमशाळेमधील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवलाय. ढोल ताशांच्या गजर, पारंपरिक वाद्य आणि जय श्रीरामच्या घोषणांनी संपूर्ण ढवळपुरी नगरी दुमदुमून गेली. तर या प्रसंगी मुख्य सोहळ्याच्या दिवशी महंत रामगिरी महाराज यांच्या शुभ हस्ते कलशरोहण, श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा, महापूजन, कलश कुंभाभिषेक तसेच महाआरती आणि कीर्तन सेवा संपन्न झाली आहे. तर या 3 दिवसीय महोत्सवामध्ये वास्तुशांती, ग्रामप्रदक्षिणा, गणेश पूजन, नवग्रह स्थापना, रुद्र आणि विष्णू रामयाग, होम हवन, विविध अधिवास विधी आणि दुर्गा मातेची कावड यात्रा असे विविध कार्यक्रम शास्त्रोक्त पद्धतीने पार पडले. या दिमागदार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध उद्योगपती सुवालाल पोखरणा हे होते. तर उपस्थित सुजित झावरे पाटील, भाजप पारनेर तालुका अध्यक्ष राहुल शिंदे, उद्योजक अंकुश चौधरी, दत्तानाना पवार, पुष्कर पोखरणा, अभिजित पोखरणा यांच्यासह विविध क्षेत्रामधील मान्यवर, सर्वपक्षीय राजकीय नेते आणि पंचक्रोशीमधील भाविक इथे मोठ्या संख्येने हजर होते. सोहळा यशस्वी करण्यासाठी सरपंच नंदाताई गावडे, उपसरपंच बबनराव पवार, डॉक्टर राजेश भनगडे, श्रीराम मंदिर देवस्थानचे अध्यक्ष संदीप थोरात, उपाध्यक्ष संतोष बुचडे, सचिव रमेश केदारी खजिनदार, मच्छिंद्र व्यवहारे, विश्वस्त दत्तात्रय थोरात, पियुष कुंभकर्ण, संभाजी ढेकळे, युवा उद्योजक प्रकाश वाघ, संतोष थोरात आणि सर्व ढवळपुरी ग्रामस्थांनी अहोरात्र परिश्रम घेतले. ग्रामस्थांच्या एकजुटीनं साकारलेलं हे भव्य मंदिर ढवळपुरीच्या धार्मिक आणि सांस्कृतिक वैभवामध्ये मोलाची भर घालणारं ठरेल. हा सोहळा भाविकांच्या, गावकऱ्यांच्या स्मरणामध्ये कायम कोरला गेला आहे. मंदिर म्हणजे काय? 4 भिंती बांधल्या, कळस चढवला म्हणजे मंदिर झालं असं अर्थ नाही. मंदिराच्या ठिकाणी मंदिर 3 अक्षर आहेत. म म्हणजे मंगलता, दी म्हणजे दिव्यता आणि र म्हणजे रम्यता. मंगलता, दिव्यता आणि रम्यता या 3 गोष्टी ज्या ठिकाणी असतात त्याला मंदिर असं म्हणतात. मंदिरामध्ये मंगलता आहे, कल्याण आहे, पावित्र्य आहे. या भगवान मंदिर आहे. प्रत्येक देशाला वाटतं आमच्या देशात राम राज्य झाले, राम राज्य काय उणे आम्हाने, झाले राम राज्य काय उणे आम्हाने, झाले राम राज्य काय उणे आम्हाने, झाले राम राज्य काय उणे आम्हाने. स्वामी आत्मा, मन हे लगाम, बुद्धी आहे सारथी. मन रूपी लगाम जेव्हा बुद्धी सारथी शिकतो किंवा इंद्रिय रूपी डोळे चालले देतात तेव्हा शरीर रूपी रथ चालतो. घोडे जर सारथीच्या काळात नसले तर रथ चालत नाही. घोडे या खड्ड्यात नेऊन टाकतात. इंद्रिय रूपी घोडे जर बुद्धिरूपी सारथ्याच्या काळात नसतील तर त्या नरदेह रूपी या रथाला पंच विषयाच्या खड्ड्यात नेऊन टाकतात. आणि म्हणून त्याकरता बुद्धीच्या ताब्यात इंद्रिय असावे, त्याला मन रूपी लगाम खेचावा. मग हा नरदेहरूपी रथ नीट रस्त्याने चालत असतो. दशरथ 10 इंद्रियांचा रथ म्हणजेच दशरथ. मला वर्णन करतात, देखना इंद्रियों के घोडे भगे, मन को हरदम ये संयम. गेल्या 1.5 वर्षापासून आम्हा ढवळपुरीकरांना श्रीराम मंदिराची उत्सुकता लागून होती आणि खरं तर आज तो योग आपल्याला सर्वांना या ठिकाणी पाहायला मिळाला. तरुणांमध्ये जो उत्साह, वातावरण आणि
संपूर्ण ढवळपुरी आणि परिसरामध्ये एक राममय भक्तिमय असं वातावरण तयार झालं। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आमचे तरुण सहकारी रमेश केदारी, संतोषजी बुचुडे, मच्छिंद्र व्यवहारे, दत्तू नाना थोरात, त्याचप्रमाणे संभाजीराव ढेकळे, पियुष शेठ कुंभकर्ण यांनी आम्हाला खूप अशी साथ दिली। त्याचप्रमाणे पहिल्यापासूनच ढवळपुरी ग्रामपंचायतने सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी जागा असेल किंवा इतर काही गोष्टी असतील त्यासाठी सुद्धा खूप सहकार्य त्या ठिकाणी केलं। आज खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांचे आदर्श व्यक्तिमत्व महंत रामगिरीजी महाराज यांच्या शिवहस्ते मंदिराचा लोकार्पण आणि कल्चरल सोहळा मोठ्या उत्साहामध्ये, तरुणांच्या उत्साहामध्ये, तरुणांनी जो जोश आणि उत्साहामध्ये संपन्न झाला। त्यानंतर आदरणीय महाराजांचं या ठिकाणी जाहीर हरिकीर्तन झालं आणि या कार्यक्रमासाठी आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून सुजितरावजी झावरे पाटील, राहुल पाटील शिंदे उपस्थित झाले होते। तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आमचे मार्गदर्शक, ज्यांची वेळोवेळी आम्हा सर्वांना भरीव अशी मदत असते, त्यांच्या सबस्कीची थाप आमच्या पाठीवरती सातत्याने असते, असे आमचे सोलाल काका पोकर्णा यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला। निवेदिका म्हणून ज्यांनी उत्कृष्ट असं काम या ठिकाणी केलं अशा सीमाताई डुकरे या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आम्हाला लाभल्या। या सर्वांचंच मी श्रीराम सेवाभावी संस्थेचा अध्यक्ष या नात्याने सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो आणि सर्व तरुणांना एक विनंती करतो की रामाचे आचार विचार आपल्यामध्ये जर आपण आत्मसात केले तर निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये गावासाठी, देवासाठी आणि समाजासाठी ते निश्चितपणे प्रेरणादायी ठरतील। जय श्रीराम, जय हिंद। आज ढवळपुरी गावामध्ये भक्तिमय वातावरणामध्ये गेल्या 3 दिवसापासून जो कार्यक्रम चालू आहे, हा कार्यक्रम म्हणजे आज प्रभू रामचंद्राच्या राम मंदिराचं लोकार्पण सोहळा कार्यक्रम या ठिकाणी आज आयोजित केला। लोकार्पण सोहळा कार्यक्रम महंत रामगिरी महाराज यांच्या हस्ते संपन्न झाला असून त्यांचं हरिकीर्तन या ठिकाणी पार पडलेलं आहे। विशेष करून या ढवळपुरी गावामध्ये या वाड्या वस्त्यांचा विचार 18 पगड जाती धर्मांच्या विनागुणगानं मानणारा हा आमचा ढवळपुरीचा 18 पगड जातीचा जो समाज आहे, या समाजाने खऱ्या अर्थानं एक विश्वास ठेवून, हा विश्वास निश्चितच ही राम निर्माण समिती जी आहे या समितीवर त्यांनी विश्वास टाकून या समितीनं प्रामुख्याने त्यामध्ये या समितीचे अध्यक्ष संदीप थोरात असतील, उपाध्यक्ष संतोषराव बुचुडे असतील, खजिनदार मच्छिंद्र व्यवहारे असतील, सचिव रमेशजी केदारी असतील, ज्येष्ठ मार्गदर्शक त्यांच्यामध्ये दत्तू नाना थोरात असतील, पियुष कुंभकर्ण असतील, संभाजी ढेकळे असतील, या कमिटीनं अतिशय अगदी गेल्या 1.5 वर्षामध्ये प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन प्रत्येकाला या कामाचं कार्याचं महत्त्व समजावून सांगितलं आणि या कामाला अतिशय गावाने चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं आणि त्यात प्रामुख्याने विशेष करून तरुण वर्गानं जो काही स्वतःचा उत्साह या कार्यक्रमामध्ये दाखवला त्याबद्दल मी तरुणांचं सुद्धा मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो। समितीने याही पुढील काळामध्ये असं चांगल्या पद्धतीनं काम करावं, कारण काम करत असताना आज आपल्या गावामध्ये प्रभू रामचंद्राचं जी काय मूर्ती स्थापना झाली, खऱ्या अर्थानं आपल्या गावामध्ये रामराज्य आलं, परंतु या रामराज्यामध्ये आपल्या गावामध्ये आज जातीय याला म्हणतो समता, बंधुता आणि समानता याचा जो हा त्रिवेणी संगम आहे, हा टिकून ठेवण्यामध्ये तरुण वर्गामध्ये विशेष करून जबाबदारीचं काम आहे। कारण त्यामध्ये सर्व विशेष करून आता उल्लेख झाल्याप्रमाणे या राम मंदिराच्या देणगीच्या मंदिरासाठी मुस्लिम समाजाच्याही काही व्यक्तींनी, थोर दानशूर व्यक्तींनी त्यामध्ये देणग्या दिलेल्या आहेत, तेव्हा त्यांचंही आणि सर्व थोर देणगीदारांचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो। सर्व तरुणांनी या कार्यक्रमामध्ये भाग घेतला त्याबद्दल मी त्यांचंही मनापासून आभार व्यक्त करतो। आमचे उद्योजक या कायम अडचण असल्याच्यानंतर सातत्यानं पाठीशी उभे राहतात असे आमचे सुवालाल शेठ यांचंही मनापासून आभार व्यक्त करतो। जे पाहुणे या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि समितीला हवे कार्यासाठी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि सांगतो जय हिंद, जय श्रीराम। 2-3 दिवसापासून अतिशय भक्तिमय आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी रामप्रतिष्ठा सोहळा असेल त्याचप्रमाणे कलचरण असेल पार पडलेलं आहे आणि या मंदिराचं विशेष सांगायचं असं की श्रीराम मंदिर बांधकाम सुरू होऊन अगदी 1.5 वर्षामध्येच या बांधकामाचं पूर्णत्व आलं आणि आज मूर्तींची प्रतिष्ठापना झाली आणि या कामी मी सगळ्यात मोठे धन्यवाद आणि देईल समितीला। या ठिकाणी अतिशय नेटाने काम करून त्यांनी प्रत्येक गोष्टीचा बारकावा बघून मंदिराची त्या ठिकाणी उभारणी केली।
हे सगळं होत असताना मंदिराची उभारणी म्हणजे एक प्रकारचा यज्ञच आहे आणि त्या यज्ञामध्ये कुणाची तरी आहुती द्यायला लागते, कुणीतरी संहिता व्हावं लागतं आणि अशाच प्रकारे आमच्या या सगळ्या समितीच्या वतीनं त्या 7 जणांनी अतिशय चांगलं काम केलं. त्यांना गावातील सर्व तरुणांनी त्या ठिकाणी मोठं सहकार्य केलं आणि थोरा मोठ्यांचे सगळ्यांचे आशीर्वाद त्यांच्याबरोबर होते. देणगीदारही स्वतःहून या ठिकाणी पुढे आले. ज्याप्रमाणे दुर्गादेवीच्या मंदिराचे बांधकाम त्यावेळेस पूर्ण झालं, त्याचप्रमाणे याही श्रीराम मंदिराचं बांधकाम यावेळी अतिशय चांगल्या पद्धतीने एक सुंदर मंदिर या ठिकाणी उभं राहिलं. त्या समितीला तसेच सगळ्या देणगीदारांनी या ठिकाणी धन्यवाद देतो. विनोद गायकवाड, सी 24 तास, पारनेर.